गोंदिया स्थानीय आर्चिस होटल में बसपा की जिले की बैठक भारी उत्साह से संपन्न हुई, जिसकी अध्यक्षता बसपा के उम्मीदवार संजय कुंभलकर इन्होंने की। इस अवसर पर जिला प्रभारी पंकज वासनिक, जिला अध्यक्ष सुनील भरने, डॉक्टर तुरकर, दिलीप मोड़घरे, प्रियाताई सहारे आदि प्रमुखता से उपस्थित थे। इस अवसर पर अनेक अतिथियों ने डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इनका सपना पूर्ण करने तथा उन्हें सही श्रद्धांजलि देने की बात कही। पद्धतीने आम्ही भाजप वाढीसाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नात आज भाजप भंडारा जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यात इतक्या मोठ्या स्थानावर पोहोचली, परंतु त्या ठिकाणी जे अपमान आणि अत्याचार आम्हाला सहन करावा लागला, त्यामुळे कुठेतरी सर्व जनतेला न्याय देण्यासाठी मी भाजपाचा त्याग करून दिनांक 26/3/2024 ला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि महामंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि 27 तारखेला बहुजन समाज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व स्वीकारून भंडारा आणि गोंदिया विधानसभेमधून मी माझा उमेदवारी अर्ज दिनांक 27 तारखेला भरलेला आहे। तुम्ही आधी की तुम्ही भाजपची कोणती टीम आहात, की तुम्ही जो उमेदवार दिला ते तुमच्याच पक्षाचे सेवक वाघ आहे आणि इतर लोक सांगतायत की तुम्ही भाजपच्या म्हणण्यानुसार डमी उमेदवार प्रशांत पडोळे दिला, हे तुमच्या नेत्यांनीच बोललेलं आहे। त्याच्यामुळे बी टीम कोण आहे हे नाना भाऊंनी स्वतःच तुम्हाला सांगितलेलं आहे, मला सांगण्याची गरज नाही आणि जनतेलाही माहित आहे। मूळतः थोडासा विसंगत आहे। भाजप आणि काँग्रेसची लढत बसपाशी नाही आहे, बसपा सोबत दोघांची लढत नाही। आजच्या कंडिशन मध्ये बसपा खूप समोर आहे। आता त्यांच्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये सेकंड आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाची लढत आहे। बसपा सोबत काँग्रेसची आणि भाजपची दोघांची लढत नाहीये।